16, 17 आणि 18 ग्रुपमध्ये आपण ऑक्सिजन आणि फ्लोरीनचे एनामिलस बिहेवियर पाहणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट लेक्चर आपण जे पाहून राहिलो ते आहे आता एनामिलस बिहेवियर. काय? एनामिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. एनामिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन किंवा एनामिलस प्रॉपर्टी ऑफ ऑक्सिजन्स. तर एनामिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन समजून घेऊ. ऑक्सिजनचं त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा काय वेगळं बिहेवियर आहे ते पाहू आपण. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम आपल्याला माहिती आहे. तर त्यामध्ये जो ऑक्सिजन असतो हा सेकंड पिरियडचा जो मेंबर असतो, आहे की नाही. प्रत्येक सेकंड पिरियडचा मेंबर त्याच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असतो. काय दाखवत असतो? डिफरंट प्रॉपर्टी दाखवत असतो. तर सुरुवातीला आपण त्यांचं एनामिलस बिहेवियर कशामुळे आहे हे पाहू आपण. की कोणताही एलिमेंट असू द्या त्याचं जे एनामिलस बिहेवियर असते, तर त्याचं कारण आहे की त्याची स्मॉलर ॲटॉमिक साईज असते, आहे की नाही. तर एनामिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, जे एनामिलस बिहेवियर आहे कोणाचं? ऑक्सिजनचं. दी एनामिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, हे जे एनामिलस बिहेवियर आहे कोणाचं? ऑक्सिजन ॲटमचं, ऑफ ऑक्सिजन इज ड्यू टू द, कशामुळे राहते? ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. लक्षात ठेवायचं आहे, ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. त्याच्यात काही कारण आहेत ज्याच्यामुळं प्रत्येक सेकंड मेंबर हा त्याच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा काय असतो? डिफर असतो. हेच नाही, प्रत्येक सेकंड मेंबर जो असतो, सेकंड पिरियड मधला जो पहिला मेंबर असतो तो रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा एनामिलस बिहेवियर दाखवतो. तर याचे एनामिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन इज ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. त्याचं कारण असे आहेत की सर्वात पहिल्यांदा आता हा जो पहिला मेंबर असतो सेकंड नेचरला, तो स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज असते त्याची. स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज पहिलं कारण असतं की हा जो असतो स्मॉल ॲटॉमिक साईज, जो वरचा मेंबर असतो पहिल्या नंबरचा, त्याची ॲटॉमिक साईज खूप छोटी असते, त्याच्यामुळे तो डिफरंट टाईपचं बिहेवियर दाखवणारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की इट हॅज हाय आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असते, हाय आयोनायझेशन एन्थाल्पी. थर्ड, याची जी एनामिलस बिहेवियर दाखवण्यासाठी यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा खूप हाय असते, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बाकीच्या मेंबर पेक्षा यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त असते. आणि फोर्थ महत्वाचं कारण म्हणजे की हे जे सेकंड पिरियडचा कोणताही मेंबर असो, जसं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. तर ऑक्सिजनच्या न्यूक्लियसमध्ये 8 चार्ज आहे आणि 2 आणि 6. तर आपल्याला माहिती आहे की पहिली जी बनलेली असते ऑर्बिटल्स, ते पहिली जी के शेल असते ते 1s ऑर्बिटलनं बनलेली आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. आणि दुसरी जी असते ती एल शेल, हे 2 ऑर्बिटल्सनं बनलेली असते, 2s आणि 2p, 2 आणि 4. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये डी ऑर्बिटल अब्सेन्स असते. आणि म्हणून प्रत्येक जो सेकंड पिरियडचा पहिला मेंबर असतो यांच्यापाशी डी ऑर्बिटल अब्सेन्स असते, त्याच्यामुळे ते नेक्स्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन प्रमोट करू शकत नाही. म्हणूनच आपण सांगतो की अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स, त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल अब्सेंट असतात, आहे की नाही. तर दीज प्रॉपर्टीज इज मेक दिस फर्स्ट मेंबर डिफर फ्रॉम द रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर. म्हणून हे जे सर्व प्रॉपर्टी आहे, हे प्रॉपर्टी काय करतात? दिस मेक्स ऑक्सिजन ॲटम shows different properties from their rest of the family member. त्यांच्या फॅमिली मेंबर पेक्षा वेगळ्या प्रॉपर्टी दाखवतात. तर यांच्या एनामिलस प्रॉपर्टी कोणत्या आहेत ते आता पाहू आपण. बरोबर आहे की ऑक्सिजनच्या कोणत्या प्रॉपर्टी? एनामिलस प्रॉपर्टी. तर यांच्या एनामिलस प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या हे एनामिलस प्रॉपर्टी दाखवत असतात. बरोबर आहे की नाही. तर एनामिलस प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. तर सर्वात पहिली जी एनामिलस प्रॉपर्टी आपण यांची पाहू ती आहे यांची फिजिकल स्टेट. काय? फिजिकल स्टेट. आता हा जो ऑक्सिजन आहे पहिला मेंबर, हा गॅसियस स्टेट मध्ये असते रूम टेम्परेचरला, आणि बाकीचे सर्वच मेंबर हे सॉलिड स्टेट मध्ये असते. आणि म्हणून सांगतो की ऑक्सिजन इज गॅस. याच्यात जो ऑक्सिजन असतो, आहे की नाही, ऑक्सिजन इज गॅस at ordinary temperature, at room temperature म्हणा, at room temperature ला, while other members are solid. बाकीचे जे मेंबर असतात while
अदर मेंबर जे असतात ते याचे काय असतात सॉलिड, while अदर मेंबर्स आर सॉलिड. यांचे बाकीचे जेवढेही मेंबर्स असतात तर दे आर सॉलिड, आर सॉलिड्स. बाकीचे सर्व मेंबर याच्यातले काय असतात सॉलिड. ही पहिली यांची एनामिलस प्रॉपर्टी आहे की ऑक्सिजन यांच्यामधला हा गॅसियस स्टेट मध्ये असतो, हा गॅस असतो, while जे बाकीचे असतात सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेलुरियम आहे अँड पोलोनियम हे काय असतात सॉलिड असतात, सॉलिड ऍट रूम टेम्परेचरला. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर ही पहिली फिजिकल प्रॉपर्टी नाही डिफर आहेत ऑक्सिजन आणि रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर. हे त्यांची पहिली एनामिलस प्रॉपर्टी आहे. सेकंड एनामिलस प्रॉपर्टी अशी आहे की ऍटॉमिसिटी. काय म्हणतो आपण ऍटॉमिसिटी. म्हणजे हे जे मेंबर आहे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम, बरोबर आहे की नाही. तर यामध्ये जो ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन डायटॉमिक स्टेट मध्ये असतो. यामधला जो पहिला मेंबर आहे आपला ऑक्सिजन, तर ऑक्सिजन हा जो ऑक्सिजन ऍटम आहे आपला आहे की नाही इज अ डायटॉमिक मॉलिक्यूल. हा डायटॉमिक मॉलिक्यूल असतो आहे की नाही. तर हा नेहमी डायटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये सापडतो, आपल्याला माहिती आहे O2 आहे की नाही. पण जे बाकीचे मेंबर असतात while अदर मेंबर्स, बाकीचे जेवढेही मेंबर आहे यांच्यामधले जसं सल्फर आहे S8, सेलेनियम आहे S8 आहे की नाही, हे वाले जे मेंबर असतात हे पॉलीएटॉमिक मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतात, while जे अदर मेंबर्स असतात या फॅमिली मधले, अदर म्हणजे कोणते सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम्स, अदर्स आर पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल. हे कोणत्या फॉर्म मध्ये असतात पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल फॉर्म मध्ये असतात. अशा प्रकारे हे पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स फॉर्म मध्ये असतात. क्लिअर झालं. फॉर एक्झाम्पल आपण जसं S8 किंवा Se सांगू शकतो. तर हे यांची ऍटॉमिसिटीनं डिफर असतात. तिसरी यांची जी एनामिलस प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत ते आहे मॅग्नेटिक बिहेवियर. बघा लक्षात ठेवायचं आहे किंवा आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा म्हणतो यांची. तर हे जे मॅग्नेटिकली यांचं बिहेवियर आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीवरून आपण ठरवत असतो है ना. तर म्हणून मॅग्नेटिक प्रॉपर्टीज न हे कसे डिफर आहेत तेही आपण फोकस करू. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण कोणत्या याच्यावरून सांगत असतो मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी, MOT थेअरी म्हणत असतो. तर त्या थेअरीच्या बेसिसवर आपण एक्सप्लेन केलेला आहे. तर हा जो ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे आपला आहे की नाही, हा ऑक्सिजन मॉलिक्युल्स मध्ये टोटल 16 इलेक्ट्रॉन्स आहे. इव्हन याच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, तरी सुद्धा हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. म्हणजे याचं नेचर पॅरामॅग्नेटिक आहे अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी नुसार. पण बाकीचे जेवढेही मेंबर आहेत अदर मेंबर्स, जेवढे काही बाकीचे मेंबर्स असतात आर डायमॅग्नेटिक्स. म्हणजे जेवढे बाकीचे मेंबर्स आहेत अदर मेंबर्स आर, यांचे जे बाकीचे मेंबर्स आहे या फॅमिली मधले सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम वाले अदर मेंबर्स आर डायमॅग्नेटिक. हे डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. म्हणजे यांच्या मॅग्नेटिक नेचर मध्येही फरक आहे. ऑक्सिजनच याच्यातला पॅरामॅग्नेटिक आहे, बाकीचे सर्व डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. हे क्लिअर झालं तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपण यांची पाहणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट एनामिलस प्रॉपर्टी मध्ये. म्हणजे ऑक्सिजनचं जे बिहेवियर आहे बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम पेक्षा ऑक्सिजनचं बिहेवियर आपण डिफरंट आहे हे सांगून राहिलेलो आहोत. तर हे आता ऑक्सिडेशन स्टेट, यांची जी ऑक्सिडेशन स्टेट असते तर यांनी सुद्धा हे एकमेकांपासून ऑक्सिजन पासून अलग अलग हे आहेत, ते सुद्धा आपण एक्सप्लेन करू. बरोबर आहे. तर ऑक्सिजन शोज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ -2 इन मोस्ट ऑफ दिस कंपाऊंड. ऑक्सिजन जो असतो आहे की नाही, तर हा -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये -2 ऑक्सिडेशन स्टेट इन मोस्ट ऑफ इट्स कंपाऊंड. जास्तीत जास्त कंपाऊंड मध्ये मोस्ट ऑफ इट्स कंपाऊंड, यांच्या कंपाऊंड मध्ये हा -2 ऑक्सिडेशन स्टेटच दाखवत असतो. आता यांची जी ऑक्सिडेशन स्टेट असते ड्यू टू द अब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल इट कॅनॉट शोज हायर ऑक्सिडेशन स्टेट. बरोबर आहे. तर यांच्यापाशी डी ऑर्बिटल अब्सेन्स असते, डी ऑर्बिटल
ऑब्सेन्स असते कोणापाशी, ऑक्सिजन पाशी. डी ऑर्बिटल ऑब्सेन्स असल्यामुळं इट डज नॉट शोज हायर ऑक्सिडेशन स्टेट, इट डज नॉट शोज हायर ऑक्सिडेशन स्टेट, हायर ऑक्सिडेशन स्टेट, हे हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. पण तुम्ही जर यांचे बाकीचे मेंबर पाहिले तुम्ही, आहे की नाही, म्हणजे सल्फर असू द्या, सल्फर +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये जाऊ शकते, आहे की नाही. SF6 जर घेतला आपण तर इथे सल्फर आपला +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. म्हणजे सल्फर H2S घेतला तर सल्फर इथे -2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. म्हणजे बाकीचे जे मेंबर आहे -2 तर दाखवतातच कधी कधी, पण त्यांच्या अदर एलिमेंट्स त्यांचे हायर ऑक्सिडेशन स्टेटही दाखवतात. अदर एलिमेंट ऑफ दिस ग्रुप, जे बाकीचे एलिमेंट्स आहे की नाही, अदर एलिमेंट जे आहेत यांच्यामधले अदर एलिमेंट्स ऑफ दिस ग्रुप जे असतात हे कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, +2, +4 अँड +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, आहे की नाही. अशा प्रकारे ड्यू टू द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळे, ड्यू टू लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड दे हॅव अवेलेबल ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल्स, यांच्यापाशी डी ऑर्बिटल अवेलेबल नसते ऑक्सिजन पाशी, म्हणून तो -2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. बाकीचे एलिमेंट +2, +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड दाखवतात. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं, SF6 हा सल्फर +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. SO3 जरी घेतलं तर ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. SO2 गॅस जर घेतला सल्फर डायऑक्साईड तर +4 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असते. अशा प्रकारे क्लिअर आहे, हे झालं. त्याच्यानंतर आपण यांची हायड्रोजन बॉन्डिंग विषयी माहिती देऊ आपण. हे हायड्रोजन बॉन्डिंग न बाकीच्या पेक्षा डिफर असतात, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट यांची जी एनामिलस प्रॉपर्टी आहे ते आहे हायड्रोजन बॉन्डिंग. तर यांच्या हायड्रोजन बॉन्डिंग विषयी आपण फोकस करणार आहोत. जे ऑक्सिजन असते, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं ऑक्सिजन काय करतो, कॅपेबल ऑफ फॉर्मिंग द हायड्रोजन बॉन्डिंग, बघा लक्षात ठेवायचं आहे. ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बघा ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ऑक्सिजन हॅज कॅपॅसिटी, ऑक्सिजन has capability of forming hydrogen bonding, हे हायड्रोजन बॉन्डिंग करू शकते ऑक्सिजन, आहे की नाही. इन अल्कोहोल असू द्या किंवा वॉटर असू द्या, अल्कोहोल, ऑक्सिजन, कार्बोक्सिलिक ऍसिड यांच्यामध्ये हे ऑक्सिजनला हायड्रोजन असल्यामुळं हे हायड्रोजन बॉन्डिंग करू शकते. वेअर एज अदर एलिमेंट आर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, जे याचे मेंबर आहे अदर एलिमेंट जेवढे आहे, अदर एलिमेंट्स आर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं दे डू नॉट हॅव फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्डिंग, दे डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग, यांच्यामधले बाकीचे मेंबर हायड्रोजन बॉन्डिंग करू शकणार नाही, कारण यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सांगणार आहोत की मल्टिपल बॉन्डिंग नाही, ही डिफरंट असतात. मल्टिपल बॉन्डिंग बघा लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये जो ऑक्सिजन ऍटम आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे, तर ऑक्सिजन हा पी पाय टाईप ऑफ, म्हणजे पी पाय टाईप ऑफ मल्टिपल बॉन्डिंग करत असतो, म्हणजे डबल बॉन्ड काय करत असतो, मल्टिपल बॉन्डिंग करत असतो विथ स्मॉलर साइज ऍटम, जे कोणते स्मॉलर साइज ऍटम असतात. स्मॉलर साइज ऍटम म्हणजे कोणते, जसं कार्बन आहे अँड नायट्रोजन. जसं आपण सांगतो की कार्बन ऑक्सिजन मध्ये असा डबल बॉन्ड दाखवतो ऑक्सिजन मध्ये, आहे की नाही. तर ऑक्सिजन हा जो पाय बॉन्ड तयार होतो याचा, तो पी पाय म्हणजे ऑक्सिजनची पी ऑर्बिटल आणि दुसऱ्या ऍटमची ही पी ऑर्बिटल हे साइड वाईज ओव्हरलॅपिंग होऊन पाय बॉन्ड तयार करतात. while other atoms do not form the tendency to multiple bond, जे other atoms असतात, other atoms do not tendency to form this type of bonding, form p पाय टाइप ऑफ बॉन्डिंग, मल्टिपल बॉन्डिंग. अशा प्रकारचे मल्टिपल बॉन्डिंग हे बाकीचे मेंबर
करू शकत नाही. हे सुद्धा याच्यामधलं एनामिलस बिहेवियर आहे, म्हणजे डिफरंट बिहेवियर आहे रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा. त्याच्यानंतर 7th आपण क्वेश्चन्स याच्यातला 7th महत्वाचा हे पाहणार आहोत की यांची नेचर ऑफ हायड्राइड्स. नेचर ऑफ हायड्राइड्स यांचे जे हायड्राइड्स असतात, हायड्राइड्स म्हणजे हायड्रोजन सोबतचे कंपाऊंड्स आहे की नाही. ऑक्सिजनचा हायड्राइड कोणता राहणार आहे? वॉटर. आणि बाकीचे हायड्राइड म्हणजे H2S, H2 सेलेनियम, H2 टेलुरियम आहे की नाही, आणि H2 पोलोनियम या टाईपचे. तर हे जे हायड्राइड्स आहे यांच्यामध्ये फरक आहे. तर जो आपला ऑक्सिजनचा हायड्राइड असतो इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. हे लिक्विड असते रूम टेम्परेचरले, व्हाईल अदर हायड्राइड्स आर गॅसेस. हे जे हायड्राइड्स आहे हे लिक्विड असते ॲट रूम टेम्परेचरला बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ, कशामुळं? बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत असल्यामुळं हे काय करतात, म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये असतात. व्हाईल ऑल अदर हायड्राइड्स आर इन गॅसियस स्टेट. हे काय असतात? गॅसियस स्टेट मध्ये असतात. बिकॉज ऑफ नो हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. त्यांच्यामुळे हे गॅसियस स्टेट मध्ये असतात आणि वॉटर हे लिक्विड स्टेट मध्ये असते. कारण वॉटर जर आपण घेतलं तर वॉटर मध्ये आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर ऑक्सिजन वॉटर जर आपण पाहिले असे खूप सारे मॉलिक्यूल, तर खूप सारे हायड्रोजन्स यांच्यासोबत काय करणार आहे, वॉटरचे मॉलिक्यूल एकमेकांसोबत हायड्रोजन बॉन्डिंग करल. अशा प्रकारे हे हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल आणि हायड्रोजन बॉन्डिंग मुळे they are associated liquid while other are less difference in electronegativity, that's why they do not form hydrogen bonding. तर ह्या टाईपचे जे क्वेश्चन असतात तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर अशा प्रकारे तर आपल्याला एक क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते याच्यावर की विच ऑफ द फॉलोइंग possesses हायड्रोजन बॉन्डिंग. बघा लक्षात ठेवायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग possesses हायड्रोजन बॉन्डिंग, विच ऑफ द फॉलोइंग possesses हायड्रोजन बॉन्डिंग. यापैकी कोण हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो असं विचारलं गेलेलं आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. बघा आता यांच्यापैकी कोण यांच्यामधलं हायड्रोजन बॉन्डिंग दाखवणार आहे ते पाहू आपण. क्वेश्चन दिलेला आहे H2S, दुसरा आहे H2O, तिसरा H2 सेलेनियम आणि चौथा आहे H2 टेलुरियम. तर तुम्ही याचं करेक्ट आन्सर कोणतं लिहिणार आहे? H2O आहे की नाही. हा वाला हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो because of the large difference in electronegativity between hydrogen and oxygen. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे तर हे झालं याचा एनामिलस बिहेवियर कोणाचं? ऑक्सिजन ॲटमचं. बरोबर आहे. आता आपण कोणाचं पाहणार आहोत? एनामिलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन पाहणार आहोत. कोणाचं? एनामिलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. आता कोणत्याही एलिमेंटचं जे एनामिलस बिहेवियर असते कशावर डिपेंड असते मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, त्याच्यामुळे वारंवार पाठ करायचं काम नाही आपल्याला. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण एनामिलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. आलं लक्षात सर्वांना? बघा मी हेडिंग टाकतो आता याच्यामध्ये एनामिलस बिहेवियर जे आहे कोणाचं आपल्याला पाहायचं आहे आता? फ्लोरीनचे. हे दोन्हीही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, आपल्या परीक्षेतनी हमखास 99% विचारण्याची शक्यता असते. एनामिलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन आहे की नाही. तर एनामिलस बिहेवियर ऑफ फ्लोरीनचा एनामिलस बिहेवियर पाहणार आहोत. आता एनामिलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इज ड्यू टू, हे कशामुळे असते? कोणत्याही एलिमेंटचं एनामिलस बिहेवियर मी तुम्हाला पहिल्यांदा एलिमेंट आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटिन. त्या ॲस्टॅटिनचा विषय राहू द्या, पण फ्लोरीन तर मी आत्ताच सांगितलं की जो पहिला म्हणजे सेकंड पिरियडचा जो फर्स्ट मेंबर असतो कोणत्याही पिरियडमध्ये, यांची साईज स्मॉलर ॲटॉमिक साईज असते. पहिलं कारण असते की हे साईजनं खूप छोटे असतात. स्मॉल ॲटॉमिक साईज, या प्रत्येकाची ॲटॉमिक साईज जो सेकंड मेंबर असतो त्यांची साईज छोटी असते. हे पहिलं कारण असते. साईज छोटी असल्यामुळे यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते है की नाही. दे हॅव हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि तुम्हाला माहिती आहे की याची तर हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते फ्लोरीनची, म्हणून हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे कारण आहे की ते त्यांना वेगळ्या टाईपचं बिहेवियर करायला
भाग पाडते या बाकीच्या मेंबर पेक्षा, आहे की नाही. तर थर्ड जे आहे की हायर आयोनायझेशन एन्थाल्पी, यांची आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू खूप जास्त असते. आणि त्यानंतर जे फोर्थ यांचं एनामिलस बिहेवियर पाहणार आहोत ते कशामुळे आहे, अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. मी तुम्हाला सांगितलं याच्या आधीही, अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. या प्रत्येकांपाशी डी ऑर्बिटल सेकंड मेंबरचा जो फर्स्ट सेकंड पिरियडचा जो फर्स्ट मेंबर असतो, तर त्यांच्या डी ऑर्बिटल अब्सेंट असतात, आहे की नाही. आणि याच्यात एक एफ एफ बॉन्ड हा खूप वीक बॉन्ड असतो या फ्लोरीन मध्ये. ते सुद्धा कारण आहे की लो बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, यांची लो एफ एफ, लो बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. तर हे सर्व कारण, हे सर्व जे रिझन्स असते जे फ्लोरीनला त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा डिफर बनवतात. ऑल दिस प्रॉपर्टीज, हे जे सर्व प्रॉपर्टीज आहे की नाही, these make different behavior of fluorine, different behavior किंवा different properties, behavior म्हणा, different behaviors from other members of the family, other members of family, त्यांच्या बाकीच्या फॅमिली मेंबर पेक्षा हे त्यांना डिफरंट बनवत असतात. तर यांची एक एक एनामिलस प्रॉपर्टी आपण पाहू. सम एनामिलस प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन, बघा लक्षात ठेवायचं आहे आता. सम एनोमिलस, जे काही त्याच्या एनोमिलस प्रॉपर्टी आहे ते पाहू आता आपण. एनामिलस प्रॉपर्टीज, काही एनामिलस प्रॉपर्टीज आपण फ्लोरीनच्या डिस्कस करू. तर सर्वात पहिली एनामिलस प्रॉपर्टी आपण फ्लोरीनची पाहू. तर फ्लोरीन, जे एनामिलस बिहेवियर मध्ये आपण फ्लोरीन पाहणार आहोत, फ्लोरीन इज द मोस्ट रिएक्टिव्ह ऑफ ऑल हॅलोजन्स ड्यू टू द लो बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, है की नाही. बघा, तर यांची आपण पहिलं जो हे सांगणार आहोत एनामिलस बिहेवियर, तर ते पहिलं एनामिलस बिहेवियर हे जे आहे, तर फ्लोरीन इज द मोस्ट रिएक्टिव्ह ऑफ ऑल दी हॅलोजन्स ड्यू टू द लो बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ एफ एफ बॉन्ड. बघा लक्षात ठेवायचं आहे, हा जो फ्लोरीन आहे, हा फ्लोरीन यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर पेक्षा का डिफर आहे, तर फ्लोरीन इज द मोस्ट काय रिएक्टिव्ह आहे. कसं आहे, इट इज द मोस्ट रिएक्टिव्ह ऑफ ऑल दी हॅलोजन्स, बाकीच्या हॅलोजन्स पेक्षा हा सर्वात जास्त रिएक्टिव्ह आहे हॅलोजन्स. ड्यू टू, कशामुळे असते, ड्यू टू द लो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, ड्यू टू लो बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी म्हणा किंवा एनर्जी म्हणा, एन्थाल्पी. बरोबर आहे. हे जो एफ एफ बॉन्ड असतो हा खूप वीक असतो, म्हणजे याला तोडण्यासाठी खूप कमी एनर्जी लागते, त्याच्यामुळे हे हाय रिएक्टिव्ह असतो, लक्षात ठेवायचं आहे बाकीच्या मेंबर पेक्षा. हे पहिलं एनामिलस बिहेवियर आहे याचं. दुसरं, इट एक्झिबिट ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेटचा जर विचार केला तर इट एक्झिबिट, बरोबर आहे, इट एक्झिबिट ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट, -1 ऑक्सिडेशन स्टेट. हा फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, तो म्हणजे -1 ऑक्सिडेशन स्टेट. while other member shows -1 to +7 ऑक्सिडेशन स्टेट. अदर मेंबर्स, जेवढे काही बाकीचे मेंबर्स आहेत, अदर मेंबर्स shows -1 to +7 ऑक्सिडेशन स्टेट. बाकीचे जे आहेत ते -1 पासून तर +7 पर्यंत दाखवू शकतात. जसं मी आता एक एक्झाम्पल घेतलं IF7, तर IF7 मध्ये यस आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे, आणि हेच जर HI घेतलं असतं तर आयोडीनची -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजेच -1 to +7 पर्यंत ते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकते. पण फ्लोरीन हा फक्त -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकते. त्याचं कारण आहे की फ्लोरीन पाशी डी ऑर्बिटल अब्सेंट असते. फ्लोरीन शो हायड्रोजन बॉन्डिंग whereas अदर हॅलोजन्स डू नॉट. जे फ्लोरीन असतो तो हायड्रोजन बॉन्डिंग करू शकतो, कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त असते, म्हणून फ्लोरीन शोज हायड्रोजन बॉन्डिंग. हा जो फ्लोरीन असतो तो काय दाखवू शकते,
हायड्रोजन बॉन्डिंग करू शकते, हायड्रोजन बॉन्डिंग, while other are do not shows hydrogen bonding, whereas other halogen do not. जे बाकीचे असतात, whereas the other halogen do not, other, whereas the other halogen do not. बाकीचे हॅलोजन्स असं हायड्रोजन बॉन्डिंग करू शकत नाही, कारण त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. जसं एचएफ आहे, एचएफ लिक्विड असते आता हायड्राइड याच्यातला, कारण यांच्यामध्ये काय होणार आहे, एच पॉझिटिव्ह फ्लोरीन निगेटिव्ह, एफ निगेटिव्ह, एच पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर एच एफ, अशा प्रकारे. तर हे फ्लोरीन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे हे यांच्यामध्ये अशी एक एक्स्ट्रा हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असते आणि त्याच्यामुळे हे लिक्विड अवस्थेत सुद्धा असतात. आणि अशा प्रकारचे हायड्रोजन बॉन्डिंग फक्त कोण करू शकते, फ्लोरीन करू शकते. बाकीचे मेंबर या फॅमिली मधले हायड्रोजन बॉन्डिंग करणार नाही. हे सुद्धा यांचा एनामिलस बिहेवियर आहे. नेक्स्ट एनामिलस बिहेवियर यांच्यामधलं आपल्याला जर सांगायचं असेल तर फ्लोरीन show a covalency of only one due to the absence of d orbitals. फ्लोरीनची कोव्हॅलन्सी जी असते, फ्लोरीन कोव्हॅलन्सी इज ओनली वन, फक्त एकच व्हॅलन्सी असल्याला करू शकते, बिकॉज ऑफ absence of डी ऑर्बिटल. याच्यापेक्षा डी ऑर्बिटल नसल्यामुळं हे फक्त कोव्हॅलन्सी, सिंगल कोव्हॅलन्सी दाखवू शकते. while other member has a maximum covalency of 7, while other member, जे बाकीचे मेंबर असतात, other members have covalency of 7, हे 7 पर्यंत कोव्हॅलन्सी दाखवू शकतात. जसं आताच सांगितलं मी तुम्हाला की IF7 यांची कोव्हॅलन्सी किती आहे, 7 आहे ना, +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे हे 7 व्हॅलन्सी वाला कंपाऊंड आहे. आयोडीनची 7 व्हॅलन्सी असते. पण फ्लोरीन इज ऑलवेज मोनोव्हॅलंट, कारण या आयोडीनला 7 फ्लोरीन जर लागले तरी फ्लोरीनची मोनोव्हॅलन्सीच असते. आणि हे जे तुमचा आयोडीन असतो, हा आयोडीन तुमचा भलेही 7 याची हे आहे, बरोबर आहे, म्हणजे 7 फ्लोरीन याला कंबाईन असतात, पण यांची फ्लोरीनची कोव्हॅलन्सी हे सिंगल असते बिकॉज ऑफ absence ऑफ डी ऑर्बिटल. त्याच्यानंतर यामध्ये जे ऍसिड असते आहे की नाही, यांच्यापासून जे ऍसिड तयार होते, तर यांचं जे एचएफ ऍसिड असते इज द विकेस्ट ऍसिड. हे ऍसिड जे असते हे विकेस्ट ऍसिड असते, विकेस्ट ऍसिड, आणि बाकीच्यांचे जे ऍसिड असतात ते स्ट्रॉंगर ऍसिड असते. म्हणून एचएफ इज द विकेस्ट ऍसिड अँड ऑल हॅलो ऍसिड आर स्ट्रॉंगर ऍसिड देन अदर हॅलो ऍसिड्स. बाकीच्यांच्या हॅलो ऍसिड्स पेक्षा हे ऍसिड कसं आहे, विकेस्ट ऍसिड आहे. ठीक आहे. फ्लोरीन डज नॉट फॉर्म पॉलीहॅलाइड्स अनलाइक अदर हॅलोजन्स. जसं बाकीचे पॉलीहॅलाइड्स बनू शकतात, तर फ्लोरीन डज नॉट फॉर्म पॉलीहॅलाइड्स तयार करू शकत नाही, पॉलीहॅलाइड्स, बरोबर आहे. while other halogens forms polyhalides, ते बाकीचे पॉलीहॅलाइड्स बनू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल ClF3 आहे की नाही, त्याच्यानंतर IF7. तर हे जे पॉलीहॅलाइड्स बाकीचे करू शकतात, पण फ्लोरीन असा पॉलीहॅलाइड्स तयार करू शकत नाही. त्याचं कारण आहे त्याच्यापाशी डी ऑर्बिटल अबसेंट असते, है ना. तर अशा प्रकारे फ्लोरीन इज द हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह फॉर्म आयोनिक कंपाऊंड ड्यू टू द हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर हे झाले यांचे काय काही एनामिलस बिहेवियर. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आणि फ्लोरीन एक ऑक्सो ऍसिड तयार करते, तो असतो HOF, while अदर ऑक्सो ऍसिड, बाकीचे ऑक्सो ऍसिड सुद्धा तयार करू शकतात. तर हे काही एनामिलस बिहेवियर आहे. या एनामिलस बिहेवियरवर हमखास क्वेश्चन्स विचारते तुम्हाला परीक्षेत. ठीक आहे. तर आता एनामिलस बिहेवियर झाल्यानंतर आपल्याला यांच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहेत. काय करायच्या आहेत, केमिकल प्रॉपर्टी. पण आतापर्यंत मी जे 2 पॉइंट शिकवले, एनामिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि एनामिलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन, हे तुम्हाला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 3 मार्काचा क्वेश्चन जो असतो त्याच्यावर जास्तीत जास्त विचारलं जाऊ शकते. आता आपण यांच्या केमिकल प्रॉपर्टीज वर फोकस करू. बघा, लक्षात ठेवायचं आहे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ 16, 17 अँड 18 ग्रुप.
तर त्यातली पहिली केमिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत ती आहे आपण ऑक्सिडेशन स्टेट. बघा लक्षात ठेवायचं आहे, ही खूप महत्वाची प्रॉपर्टी असते कारण याच्यावरच बाकीच्या प्रॉपर्टी डिपेंड आहे. ऑक्सिडेशन स्टेट, कारण हा कोणत्या टाईपचा कंपाऊंड तयार करू शकतो हे त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटवरच डिपेंड असते. बरोबर आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 16 ग्रुप एलिमेंट, हे जे 16 ग्रुप एलिमेंट आहे यांच्या ऑक्सिडेशन स्टेट पाहू. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कोणाची ऑक्सिडेशन स्टेट जर सांगायचं असेल तर त्यांचं व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे. आणि म्हणून व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 16 ग्रुप एलिमेंट्स काय असते? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP4 असते. बरोबर आहे. अशा प्रकारे त्यांच्या व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. तर त्याच्यामुळे यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, है ना. दे नीड 2 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. दे नीड 2 इलेक्ट्रॉन्स, यांना 2 इलेक्ट्रॉनची गरज असते टू कम्प्लीट देअर ऑक्टेट, टू कम्प्लीट their octet, and that's why they shows -2 common oxidation state. त्याच्यामुळे यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, कॉमन म्हणजे सर्वांची, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ही काय राहत असते? या सर्वांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. बरोबर आहे. कारण प्रत्येकाला आपलं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. बरोबर आहे. आता यांच्यामध्ये जे ऑक्सिजन ऍटम आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिजन ऍटम जो असतो तो आपली लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट, यांची जी लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट असते आहे की नाही, ती KO2 मध्ये किती राहत असते? -12. म्हणजे याला म्हणत असतात सुपर ऑक्साईड. काय म्हणतो आपण? सुपर ऑक्साईड. सुपर ऑक्साईड मध्ये ते -12 राहू शकते. बाकी यांची जी परऑक्साईड मध्ये जर घेतली आपण, म्हणजे H2O2 Na2O2, याला आपण हायड्रोजन परऑक्साईड, सोडियम परऑक्साईड म्हणतो. तर यांची -1 ऑक्सिडेशन स्टेट असते लोवेस्ट, आहे की नाही, आणि यांना आपण परऑक्साईड म्हणत असतो. तर जर ऑक्सिजन हा परऑक्साईड मध्ये असेल तर त्याची -1 ऑक्सिडेशन स्टेट असते. पण ऑक्सिजनची मेनली कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय असते? कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट हे -2 असते, आहे की नाही. आता ऑक्सिजन व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही, अनलाईक अदर, बाकीच्यांसारख्या तो ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही, बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. त्याच्यापाशी डी ऑर्बिटल अब्सेंट असल्यामुळे, आहे की नाही. तर ऑक्सिजन +2 ऑक्सिडेशन स्टेटही दाखवतो जेव्हा तो फ्लोरीन सोबत कंबाईन असतो. OF2 मध्ये ऑक्सिजन +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकते ओनली वेन इट कंबाईन्स विथ फ्लोरीन. फ्लोरीनची ऑक्सिडेशन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ऑक्सिजन पेक्षा. ओनली वेन कंबाईन्स विथ फ्लोरीन ऍटम्स, तो फक्त जेव्हा फ्लोरीन ऍटम सोबत कंबाईन राहतो त्यावेळेस तो +2 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवू शकतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? म्हणून तुम्हाला जर काही क्वेश्चन्स विचारले यांच्या ऑक्सिडेशन स्टेटवर ऑक्सिजनच्या, तर KO2 ची किंवा RbO2 ची ऑक्सिडेशन स्टेट जर विचारली तर जसं आपण काढत असतो ऑक्सिडेशन स्टेट इक्वल टू 0, कोणाची काढायची आहे? ऑक्सिजनची, म्हणून इथं 2x प्लस पोटॅशियमची काय असणार आहे? +1 इज इक्वल टू 0, 2x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू -12 अशी राहील. तसंच RbO2 म्हणजे सुपर ऑक्साईड आहे, हे बी रुबिडियम सुपर ऑक्साईड, यांची काढायची असेल तर 2x ज्याच्याची काढायची टोटल इज इक्वल टू 0 राहील, प्लस रुबिडियम ची काढायची आपल्याला, आहे ना. तर त्या रुबिडियमची +1 असते पहिल्या ग्रुपचा असल्यामुळे, आणि ऑक्सिजनची काढायची आपल्याला, म्हणून 2x इज इक्वल टू काय होईल? -1, आणि x इज इक्वल टू -12. म्हणून या सुपर ऑक्साईडची, यांना आपण सुपर ऑक्साईड म्हणत असतो. तर ऑक्सिजन जेव्हा सुपर ऑक्साईड फॉर्म मध्ये राहते त्यावेळेस त्यांची -2 ऑक्सिडेशन, -12 ऑक्सिडेशन असते. त्याच्यानंतर परऑक्साईड मध्ये जर ते परऑक्साईड फॉर्म मध्ये असेल, परऑक्साईड म्हणजे H2O2 हायड्रोजन परऑक्साईड आहे, सोडियम परऑक्साईड आहे, या फॉर्म मध्ये जर असेल तर परऑक्साईड फॉर्म मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे परऑक्साईड म्हणजे असा फॉर्म असतो, परऑक्साईड लिंकेज म्हणतो आपण याला. तर यावेळेस -1 ऑक्सिडेशन स्टेट असते ऑक्सिजनची.
तर हे काढतोय आपण H2O2. मला ऑक्सिजनची काढायची आहे, टोटल इज इक्वल टू 0 राहील. ऑक्सिजनची काढायची आहे, 2 ऑक्सिजन आहे, 2 हायड्रोजन आहे, इज इक्वल टू 0. हायड्रोजन साठी आपण +1 घेत असतो, बरोबर आहे. आणि +2x इज इक्वल टू काय होणार आहे 0. त्याच्यामुळं इकडे लिहितो मी 2x हायड्रोजन +2 तिकडे गेल्यावर काय होईल -2, म्हणजे x इज इक्वल टू -2/2 म्हणजेच -1. त्याच्यामुळे परऑक्साईड मध्ये यांची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. बाकीचे कोणतेही तुम्ही घ्या त्यांचे ऑक्साईड, जसं H2O घ्या, BeO घ्या, त्यावेळेस ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट तुमची -2 असते. आणि फक्त तो +2 ऑक्सिडेशन स्टेट फ्लोराईड सोबत तयार करतो. कोणासोबत? फ्लोराईड सोबत, कारण फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इथे जास्त असते. मला यांची काढायची आहे. +2 फ्लोरीन इज इक्वल टू 0. पण आपल्याला माहिती आहे की फ्लोरीन हे -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. त्याच्यामुळे x -2 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू +2. त्याच्यामुळे इथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट +2 येईल. आलं लक्षात? सर्वांच्या लक्षात येऊन राहिलं? पण जे बाकीचे मेंबर आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे, अदर मेंबर जे असतात, अदर मेंबर्स या फॅमिली मधले ऑक्सिजनच्या, म्हणजे सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम, हे जे असतात ऑक्सिजन सोडून, आहे की नाही, तर हे -2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. बघा लक्षात ठेवायचं आहे, -2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असतेच यांची, बट दे शोज अदर ऑक्सिडेशन स्टेट. ते अदर ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या दाखवू शकतात? फ्रॉम +2 टू +6 इथपर्यंत ते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. म्हणजे +2, +4, +2, +4 अँड +6 या टाईपच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तर यांची जी स्टॅबिलिटी असते, आहे की नाही, +2 ऑक्सिडेशन स्टेट, स्टॅबिलिटी ऑफ हायर +2